नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजचा व्हिडिओ बनवायचं कारण एक म्हणजे आता आपल्या बागेची थोडा थोडा करप्याचा प्रादुर्भाव दिसत आहे, त्यामुळं त्याच्यावर आपण कुठली काळजी घेतली पाहिजे आणि करपा कशामुळे वर ज्यावेळेस वेन आपली पूर्ण होते, वेनच्या पेडमध्ये खालची पानं कशामुळे पिवळी पडते ती आणि वेन वर कशामुळे करपा जातो, त्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे तर कसं काय, त्यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय. ज्यावेळेस आपली वेन चालू होते, वेन चालू झाली की मुळीव महत्वाचं म्हणजे पिकाच्या कुठल्या बी मेन सोर्स जे आहे पिकाचा किंवा म्हणजे कुठल्या बी वनस्पतीचा, त्याचं मेन अन्न तयार करण्याचं किंवा अन्न स्टोरेज करून ठेवण्याचं जे मेन महत्वाची गोष्ट आहे ती झाडाचं पान असतं. ते पानाचं ज्या टायमिंगला पिकावर ट्रेस येतो किंवा ज्या टायमिंगला पिकाला हे होतं किळीला, त्यावेळेस ती पूर्णपणे झाड आहे ती खालची जी त्यांनी स्टोरेज केलेली जी पानं आहे ती अन्न आहे ती घ्यायला सुरुवात करतं. मुळी पूर्णपणे वेन चालू झाली की थांबती, त्याच्यावर ट्रेस येतो, त्याच्यामुळे ती पिवळी खालनं पानं पडत जाते. ती खालनं पानं पिवळी पडत गेली की त्याच्यावर करपाय वरच जातो, वर एक 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 पानं घेत घेत जातो. आपल्या बागावर म्हणजे अजून काही वर गेला नाही करपा, खाली पानं पिवळी पडते ती काही नैसर्गिक काही वेन चालू झाली की पडतच असते ती पानं, पण त्याचा जे आहे ते प्रादुर्भाव वर पडत जातो. आपल्या बागात काय अजून झालं नाही, पण कुठं कुठं सुरुवात झाली. त्याच्यासाठी आपण आज स्प्रे एक फवारणी घेणारच आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही टाटा कंपनीचं सार्थक किंवा सुमोटोमो कंपनीचं वेल्लिन म्हणून येतं, ते तुम्ही त्याचा बी यूज करू शकता. आता ज्या त्या शेतकऱ्यावर अवलंबून राहतं, काय शेतकरी नेटिव्हचं घेतात स्प्रे, त्याचा आपण आज एक स्प्रे बागत पूर्णपणे पेट्रोल पंपाच्या सहाय्याने घेणार आहे.